गुड मॉर्निंग. आज आपण मागं जी 2 प्रमेय झाली आपली त्याच्यावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत. पहा, तत्पूर्वी पुस्तकात सोडून दिलेली जी उदाहरणं आहेत त्या पुस्तकात 2 उदाहरणं सोडून दिलेली आहेत. तीच उदाहरणं घेतो, ती सोडून देतो. नीट लक्ष द्या. सोपी गणित आहेत. पहा, समांतरभुज चौकोनावरची म्हणजे पॅरलोग्रामवर जी आधारित गणित आहेत ती खूप सोपी आहेत. पहा, पहिलं चौकोन PQRS इज पॅरलोग्राम. मराठीमध्ये PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. पुढे PQ बरोबर 3.5, PS बरोबर 5.3, कोन Q 50 अंश. तर देन काय म्हणतात, फाइंड लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स अँड रिमेनिंग अँगल्स. फाइंड लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स and measure of remaining angles. बघा, तर राहिलेल्या बाजूंची लांबी व राहिलेल्या कोनांची मापे काढा. परत पहा, क्वाड्रेटिक PQRS पॅरलोग्राम. PQ दिलाय, PS दिलाय, अँगल Q दिलाय. फाइंड लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स अँड मेजर ऑफ रिमेनिंग अँगल्स. मराठीमध्ये चौकोन PQRS समांतरभुज चौकोन आहे. PQ दिलाय, PS दिलाय, कोन Q दिलाय आणि तर राहिलेल्या बाजूंची लांबी व राहिलेल्या कोनाची मापे काढा. मी एक आकृती काढतो बघा PQRS चौकोनाची. आता एक गणित सोडून देणार मी फक्त. या टाइपचे तुम्हाला गणित सोडता आली पाहिजे. आता बघा, PQRS पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन काढला. PQ 3.5, PS 5.3. एकक दिले नाही, युनिट इज नॉट देयर. कोन Q 50, अँगल Q 50 डिग्री. बरोबर, एवढं दिलंय. आता राहिलेलं काय काय राहिलं बघा, 2 बाजू आहेत, 2 बाजू राहिल्या. एक कोन म्हणजे 3 कोन राहिले. बघा, पहिल्यांदा मी बाजूचं लिहितो, आपल्याला माहिती गुणधर्म बघा बरं का. PQ बरोबर SR. बघा, PQ बरोबर SR किती आहे, 3.5. किंवा आधी आपण कॉन्ग्रॅट लिहू. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रॅट. सम्मुख बाजू एकरूप असतात. मग PQ एकरूप SR आणि PS एकरूप QR. PQ कॉन्ग्रॅट SR, PS कॉन्ग्रॅट QR. कारण अपोजिट साइड्स कॉन्ग्रॅट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रॅट. अपोजिट साइड्स कॉन्ग्रॅट, सम्मुख बाजू एकरूप असतात. ओके. आता लगेच आपण बाजू काढून घेऊया. लक्षात घ्या, हे जे डोक्यावरची रेघ आहे याला सेगमेंट म्हणतो इंग्लिश मध्ये, मराठीत रेघ म्हणतो. हे काढलं की S निघून जातो बघा. म्हणजे सगळं काढून टाका. PQ बरोबर SR. याचा अर्थ यांची लांबी सारखी आहे. याचा अर्थ यांची इंग्लिश मध्ये यांची लेंथ सारखी आहे. लेंथ इज इक्वल. याचा अर्थ कॉन्ग्रॅट. आणि हे काढून टाकलं की लांबी सारखी. PQ बरोबर SR किती आहे, 3.5 आणि PS बरोबर QR. म्हणजेच मला कोण माहित झाला, SR किती झाला, 3.5. एकक म्हणा, इंग्लिश मध्ये युनिट म्हणा. आणि PS आणि QR माहित झाला. QR किती आहे, 5.3. युनिट म्हणा, एकक म्हणा. मला वाटतं रिमेनिंग राहिलेल्या बाजू, रिमेनिंग साइड्स आल्या बघा. आता रिमेनिंग अँगल्स, राहिलेले कोन 1, 2, 3 कोन आहेत. आता सम्मुख कोन एकरूप असतो. बरोबर. पण मी समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म सांगितले, परत एकदा सांगतो. समोरासमोरील बाजू एकरूप असतात. समोरासमोरील बाजू समांतर पण असतात. समोरासमोरील कोन एकरूप असतात. लगतचे कोन पूरक असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. Opposite sides parallel, opposite sides congruent,
अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, शेजारचे ऍडजस्टंट अँगल्स सप्लिमेंटरी, डायगोनल बायसेक्ट इच अदर. आता हा 50 आहे, हे दोन कोण शेजारचे घेतो, लगतचे कोण त्याला ऍडजस्टंट अँगल ते सप्लिमेंटरी असतात, लगतचे कोण पूरक असतात. कोण पी क्यू, कोण पी अधिक कोण क्यू बरोबर 180. ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, लगतचे कोण पूरक असतात. कोणाचे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक, म्हणजे शेजारचे दोन कोण हे दोघं घ्या, हे दोघं घ्या चालते. क्यू अधिक आर बरोबर 180 म्हणलं तरी चालेल, पी अधिक क्यू बरोबर 180 म्हणलं तरी चालेल. आता यातला क्यू माहिती आहे मला, कोण पी अधिक 50 बरोबर 180 अधिक 50 तिकडे गेल्यावर वजा होईल, 50 मायनस होईल. सो अँगल पी कोण पी 130 अंशाला. आता याच्या समोर तेवढाच असेल, याच्या समोर तेवढाच असेल, ज्याला अपोजिट अँगल म्हणतो, ज्याला सम्मुख कोण म्हणतो. बघा कोण पी अँगल कोण पी एकरूप कोण आर आणि कोण क्यू एकरूप कोण एस. अँगल पी कॉन्ग्रुएंट आर आणि अँगल क्यू कॉन्ग्रुएंट एस. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की डोक्यावरचा सेगमेंट किंवा रेख काढला की हायस्ट निघून जातो, तसं इथं हायस्ट काढून टाकला इथं एम येतो. बघा माप कोण पी बरोबर माप कोण आर आणि माप कोण क्यू बरोबर माप कोण एस. मेजर अँगल पी इज इक्वल टू मेजर अँगल आर, मेजर अँगल क्यू इज इक्वल टू मेजर अँगल एस. कसं लिहा इथे एक जागा सोडवत नसतं. मेजर अँगल क्यू इज इक्वल टू मेजर अँगल एस झालं. आता मला काय कोणता माहिती आहे, पी माहिती आहे. इथे बघा पी 130 बरोबर माप कोण आर 130 इज इक्वल टू, त्यानंतर क्यू किती आहे 50 आहे, 50 डिग्री इज इक्वल टू क्यू च्या जागी 50 बघा. असं लिहिलं तरी चालतं, किंवा काही जण असं लिहितील बघा माप कोण पी बरोबर माप कोण आर बरोबर 130 म्हणून माप कोण आर बरोबर 130, माप कोण क्यू बरोबर माप कोण एस बरोबर 50 म्हणून माप कोण एस बरोबर 50. मेजर अँगल पी इज इक्वल टू मेजर अँगल आर, बट पी इज 130 so इज इक्वल टू 130 म्हणून मेजर अँगल आर 130. मेजर अँगल क्यू इज इक्वल टू एस बरोबर 50, बट एस 50 आहे म्हणून इज इक्वल टू 50 घेतलं म्हणून एस पण 50 आला. असं लिहा नाही तर असं लिहा, तुमच्या पद्धतीने लिहा. आता ह्या टाईपचे गणित प्रत्येकाला सोडवता आले पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज ओव्हर. आता खूप महत्वाचं गणित झालंय. आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊयात. खूप सोपं आहे ते गणित पण. मी आधी गणित लिहितो मग आपण समजावून घेऊया. बघा ए बी सी डी चौकोन क्वाड्रेंट ABCD इज पॅरलोग्राम. हा समांतरभुज चौकोन आहे. ही पहिली ओळ. अँगल ए कोन ए बरोबर 4x + 13, कोन डी बरोबर 5x - 22, कोन ए बरोबर 4x + 13, डी बरोबर 5x - 22. फाइंड तर काढा कोन बी व कोन सी. बघा मराठीत गणित वाचतो आधी. चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन दिलाय. कोन ए 4x + 13 आणि कोन डी 5x - 22 हे दोन कोन दिलेत. तर हे दोघं जण काढा राहिले. तर बी व सी काढा. क्वाड्रेंट ABCD इज पॅरलोग्राम. पहिली सोड. आता बघा हे कोणते कोण दिसतात तुम्हाला. करेक्ट, लगतचे, त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो ऍडजस्टंट अँगल्स, आणि पॅरलोग्रामचे आणि ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण कसे असतात पूरक. म्हणून कोन ए अधिक कोन डी बरोबर 180.
ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, शॉर्टकट लिहितोय, लगतचे कोण पूरक असतात. चला टाका किमती. ए किती आहे 4x अधिक 13, ए ची किंमत टाकली प्लस म्हणजे अधिक, डी ची किंमत 5x वजा 22 बरोबर 180. माप चेक करा. 4x अधिक 13 आणि 5x वजा 22 बरोबर. आता याचे लाईक टर्म्स आहेत, भाऊबंद आहेत बघा. हे सह्याद्री पद 4 अधिक 5 9x, 13 वजा 22 चिन्ह समान वजाबाकी करा. मोठ्या चिन्ह द्या. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन गिव्ह द बिगर साइन. 22 मधून 13 गेले 9, मोठा चिन्ह वजा, लांबचा कोणी 9 येतो तिकडे गेल्यावर अधिक होईल. बेरीज 189 189 गुणिले 9 भागिले होईल. 9 2 8 9 1 9. x ची किंमत मिळाली. आता x मिळाला म्हटल्यावर कळलं का? हे x मिळाल्यावर हे घ्यायचं बघा. कोण a 4x अधिक 13 4 गुणिले 21 अधिक 13, x ची किंमत टाका. 21 चौक 84 अधिक 13 हे 97 होईल. कोण d 5x वजा 22 5 गुणिले x ची किंमत 21 आधी गुणाकार करा. 105 वजा 22 87 होईल. 87 नाही आलं, 89 होईल काय मला. 105 वजा 22 3 83 होईल. आले काही आणि डी. आता बघा ए माहित झाला, डी माहित झाला. ए वरून हा काढता येईल, याच्यावरून हा काढता येईल बरोबर. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल सी आणि अँगल बी कॉन्ग्रंट अँगल डी. कोण ए ग्रुप सी आणि बी ए ग्रुप डी. सम्मुख कोण अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सम्मुख कोण ए ग्रुप असतात. आता पुढची ओळ काय जरा टाकायची असता. माप कोण ए बरोबर माप कोण सी बरोबर. आता यातला हे माहिती आहे आपल्याला 97. वाटलं सिग्नेचर का 97 बरोबर माप कोण. त्यानंतर माप कोण बी बरोबर माप कोण डी. पण बी माहिती आहे आपल्याला 83. सॉरी डी माहिती आहे आपल्याला 83. डी 83 बघा डी. आले का बघा ना. सी आला 97 आणि बी आला 83. अशा पद्धतीने आपण पान नंबर 61 वरची आणि 62 वरची सोडून दिलेली गणित झाली. आता पुस्तकामधली जी सोपी गणित आहेत ती मी पटापटा घेणार आहे. त्यामुळं लिसन केअरफुली, काळजीपूर्वक पाहायचे, कारण 5.1 आता आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता बघा सेम गणित सेम तुम्ही 5.1 मधलं दुसरं गणित बघा. नाव सुद्धा एबीसीडीच आहे आणि एक्स ए ची किंमत 3x आणि 12 आहे आणि बी ची 2x वजा 32 आहे. बी च आहे वाटतं. बी दिलाय 2x वजा 32 बरोबर. आता ए आणि बी लगतचे कोण आहेत. इथं बी होईल 3x अधिक 12 आणि 2x वजा 32. बाकी सगळं सेम. 3 आणि 2 5x होईल. चिन्ह समान वजा करून मोठ्या चिन्ह 20 येईल. हा 20 तिकडे गेला इकडून 5 तासाच 5x बरोबर 200 होईल. 200 भागिले 5 40 येईल बघा. मग जमेल ना तुम्हाला एक काढायला. 4 एक कोणता 3x आणि 12 आहे. आता हे बदलतील ना किमती. आणि बी 2x वजा 32 या किमती भरा. संपलं. पुढे असंच करायचं. फक्त आकडे बदलतील. मला वाटतं दुसरं गणित तुम्हाला जमेल. आता पहिलं गणित त्या टाईप झालेलं आहे आपलं, म्हणून ते गणित पटकन फास्ट सांगतो तोंडी. पहिलं जे गणित आपण सोडवलं सेम तसंच 5.1 मधलं पहिलं गणित आहे बघा. डायगोनल्स नाही पहिलं नाही तसं.
बरं बघूया आता पहिलंच गणित सोडूयात हा. आता सगळ्यांनी पुढे 5 पॉईंट एक पुस्तक समोर ठेवायचे. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम WXYZ. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आहे हा. पॅरलोग्राम WX इंटरसेक्ट इच अदर एट पॉइंट O. याचे डायगोनल म्हणजे कर्ण O मध्ये छेदतात. आता मराठीत सांगतो. समांतरभुज चौकोन WXYZ चे कर्ण एकमेकांना बिंदू O मध्ये छेदतात. आता समांतरभुज चौकोन आहे, लगेच कर्ण लगेच आठवलं पाहिजे. कर्ण परस्परांना दुभागतात. त्याचे गुणधर्म लगेच डोळे समोर आले पाहिजे. क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलोग्राम डायगोनल बायसेक्ट इच अदर. इफ XYZ 135 पुढे XYZ XYZ हा जो कोण आहे 135 आहे. जर कोण XYZ 35 असेल तर व्हॉट इज द मेजर ऑफ, तर कोण XWZ व कोण YZW काढा. XWZ बघा, XWZ हा किती असेल बरं 135 करेक्ट. YZW हे दोघांची बेरीज किंवा हे दोघांची बेरीज 180. ऍडजस्टंट अँगल्स याला आपण लगतचे कोण म्हणतो, पूरक असतात. चला हे तर येईल तुम्हाला. त्यानंतर OI 5 आहे बघा. OI बरोबर 5. OI लेंथ ऑफ OI 5, तर WY काढायचा आहे. पहा बरं, आता आधी कोण विचारले ते मोठे मोठे. मग आता पहिला दाखवला की बघा कोण अँगल तुम्हाला कोणतं दिलं XYZ एकरूप किंवा कॉन्ग्रंट. XWZ कोण XYZ एकरूप XWZ दोघं कॉन्ग्रंट. आपल्याला ह्याच्यावरून हा काढायचा आहे. हा काय काढायचा नाही त्यामुळे एवढी एकच जोडी लिहितो. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सम्मुख कोण एकरूप. याला काढून टाका म्हणजे ME. XYZ दिलेला आहे बघा तुम्हाला. XYZ 135 135. XWZ मिळाला बघा सम्मुख कोण. आता हे दोघांची बेरीज 180 घ्या किंवा हे दोघांची घ्या. हेच घ्या तुम्ही XYZ प्लस अधिक YZW. कारण काय म्हणा, ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. शॉर्टकट समजून घ्या जाईल. लगतचे कोण पूरक असतात. हा किती XYZ 135 टाकून द्या. याला जाऊ द्या तिकडं. तुम्हाला हा विचारला असता तर लगेच हा 45 आला असता. पण तेच दिलं असतं सम्मुख कोण एकरूप अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट. पण ती काय विचारलं नाही. आता अजून काय विचारलंय बघा बरं. हा तुकडा दिलाय OI. इथं पुढे लक्षात ठेवायचंय, कोणताही चौकोन आला तर तुकडा घेऊन पळायचं. म्हणजे काय, हा बरोबर 1/2, हा बरोबर 1/2, याच्याबरोबर 1/2, याच्याबरोबर 1/2. कळलं? लगेच लिहून टाकतो बघा. WI बरोबर WO बरोबर OI बरोबर 1/2 WI. XO बरोबर OZ बरोबर 1/2 XZ. कळलं का नाही? याच्याबरोबर 1/2, याच्याबरोबर 1/2. कुठलाही क्वाड्रिलेटरल येऊ द्या, कुठलाही चौकोन येऊ द्या, हे लिहिता आलं पाहिजे. आणि याला म्हणतात बायसेक्ट इच अदर. परस्परांना दुभागतात. समांतर काय कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल्स
बायसेक्ट इच अदर. किंवा नुसतं डायगोनल बायसेक्ट. आपल्याला काय विचारले, ओ वाय कुठे बघा शोधायचं. ओ वाय बाई ओ वाय याला घ्या सर. ओ वाय बरोबर हीच लाईन घेतो बघा. हे लिहिलं बघा. ओ वाय लागतो म्हणून ओ वाय टाकून लिहिलं 5. आपल्याला काढायचं डब्ल्यू वाय. बाई डब्ल्यू वाय हा भागिले 2 गुणिले होईल. पाच गुणे 10. युनिट इज नॉट देअर. एकक दिलेलं नाहीये. मग तुम्ही एकक सेंटीमीटर आहे दिलेलं. सेंटीमीटर मराठीवाले काय म्हणतील सेमी. अशा पद्धतीने बघा पहिलं गणित पण आपलं झालं, दुसरं पण झालं. आता अजून एक गणित सांगतो सोपं एकदम. बघा चौथं गणित. द रेशिओ ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स टू ऍडजस्टंट अँगल्स. बघा बरं का आधी इंग्लिश मध्ये समजून सांगतो. सोपं गणित आहे, तुम्हाला घरी करायचंय. बघा रेशिओ ऑफ मेजर्स ऑफ टू ऍडजस्टंट अँगल्स. ए बी टू ऍडजस्टंट म्हणजे शेजारचे अँगल. रेशिओ ऑफ मेजर्स ऑफ टू ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम इज 1:2. शेजारच्या अँगलचा रेशिओ 1:2 आहे. रेशिओ आला ना लगेच म्हणायचं लेट कॉमन मल्टिपल bx समान पट x मानून. मराठीत काय आहे, समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या कोनांचा गुणोत्तर. समांतरभुज चौकोने लगतच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर एकाच दोन आहे. लगतचे कोन म्हणलं की लगेच मला आठवलं पाहिजे पूरक असतात. ऍडजस्टंट अँगल म्हणजे लगेच सप्लिमेंटरी असतात. आणि समान पट दिली मग मी कोणतेही दोन घेतो. मी लगेच म्हणतो बघा मेजर अँगल ए आणि मेजर अँगल बी. माप कोन ए आणि माप कोन बी. किती रेशो आहे 1:2. एकाच दोन म्हणजे हा 1x आणि हा 2x होईल. चला आकृतीत बघा हे शेजारचे येतं म्हणजे माप कोन ए माप कोन बी बरोबर 180. मेजर अँगल ए प्लस बी बरोबर 180. कारण काय लिहिणार हे बघा, हे कारण लिहिणार ऍडजस्टंट अँगल 7 सप्लिमेंटरी. हे बघा हे कारण लिहिणार इथं ऍडजस्टंट अँगल 7 सप्लिमेंटरी. लगतचे कोन पूरक असतात. चला हे टाका x हा टाका 2x. किती x झाले 3x गुणिले x. 3 काय होईल भागिले. चला या किमती टाका. माप कोन ए माप कोन बी 1x 1 गुणिले 60 म्हणजे 60 आणि 2x 2 गुणिले 60. चला ए मिळाला 60 आणि बी मिळाला 120. तुम्हाला काय प्रश्न विचारलाय, फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स. कसं होईल सांगा बरं. आता राहिले कोण कसे काढणार. अरे हा 60 म्हणजे हा 60 हा 120 म्हणजे 120. अँगल ए कॉन्ग्रंट सी आणि बी कॉन्ग्रंट डी. कोण ए एकरूप कोण सी कोण बी एकरूप कोण डी. अपोजिट अँगल्सचा कॉन्ग्रंट सममुख कोण एकरूप असतात. बरोबर. यस काढून टाका. म्हणजे माप कोन ए बरोबर माप कोन सी. यातला कोण माहिती आहे ए टाका 60 अंश. आता याचं माप कोन बी बरोबर माप कोन डी. बी किती आहे 120. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पहिलं दुसरं आणि चौथं असे 3 गणित सोडवता येतील. राहिलेले गणित आपण पुढच्या तासात पाहू. धन्यवाद.